मन मंदिरा गजर भक्तीचा. दहा माणसात आमचा बाळू काय अभ्यास करतो. इकडे तिकडे बघत नाही, सगळीकडे बघत असतो, इकडे तिकडे बघत नाही. हे का कौतुक करायचं की तेवढं कौतुक टाळक्यात जाऊन कुठेतरी नीट वागावं. तसं मना सज्जना, अरे सज्जना नाही दुर्जना, अरे मना सज्जना भक्ती पंथेची जावे. अरे सज्जना, कळलं का? सज्जना सज्जन आहेस बरं का, म्हणा सज्जन आहेस बरं का. त्याचा अर्थ असा आहे, खड्ड्यात नेऊन घालील मनच आणि प्रभूकडे घेऊन जाणारं मनच बरं का. या मनाची एकनिके देखील या गोडीच्या ठाया सोके. या मनाचं एक निक त्या मनाने ठरवलं तर तुला कुठपर्यंत घेऊन जाईल. म्हणून दोन्हीकडे नेणारं मन आहे, म्हणून त्याला सज्जन म्हटलंय बरं का. सज्जना, ए मना सज्जना, तुला कळलं का सज्जनपणाचं लक्षण काय? जे भक्ती पंथाकडे जातं ते मन सज्जन. कोणचं मन सज्जन? जे मन भक्ती पंथाकडे जातं ते मन सज्जन, आणि भक्ती पंथ सोडून जे दुसरीकडे जातं ते मन दुर्जन. म्हणून मना सज्जना काय सांगतायत, मोठं गोड आहे. नाथाने वर्णन केलं, अरे बाबा हे मन किती कठीण आहे. महामेरूची बांधवेल पुढी शून्याची मुरडवेल नरडी पर्या मनाची ओढी अनिवार. पण शेवटी एक वाक्य टाकलं, तुझी कृपा नवता जाण साधका कदा नागवे मन. अरे तुझी कृपा झाली तर प्रश्न मिटला. ते मन काही त्रास देत नाही, मन इकडे तिकडे जात नाही. मन बरोबर तुझ्या चरणी मन रंगले रंगले आणि तुझ्या चरणी स्थिरावले. मन रंगले रंगले, मन रंगले रंगले, मन रंगले रंगले, मन रंगले रंगले. तुझ्या चरणी स्थिरावले, तुझ्या चरणी स्थिरावले. मन रंगले रंगले, मन रंगले रंगले. तुझ्या चरणी स्थिरावले, तुझ्या चरणी स्थिरावले. मन रंगले रंगले, मन रंगले रंगले. माझं मन रंगलं तुझ्या चरणी स्थिरावलं. मिरेचं मन इतकं रंगलं की त्या विषाचं रूपांतर सुद्धा प्रसादात झालं. ही मनाची ताकद आहे, मनाची पॉवर आहे. हे नीट लक्षात ठेवा, मनाची पॉवर फार मोठी आहे. कितीतरी सांगण्यासारखं आहे, जास्ती कीर्तन वाढवत नाही. थोडक्यात अजून एक 5 मिनिट. एक संन्याशी होता, इतकी ताकद होती त्याची, म्हणजे ताकद शरीराची कमी होती पण मनाची फार होती. हे बघा, जो माणूस निर्धास्त असतो ना त्याला काही नाही, कुठेही झोप लागते. संन्याशी होता, काही नाही, धर्मशाळेत जाऊन झोपायचं, सकाळी ओढ्याला जायचं, आंघोळ करायची, जरा जोर बैठक करायची, 4 घरी भिक्षा मागायची, चिंताच नाही. कोणी द्यायचं, वा बैरागी व्हाय त्याला द्या. मग एक भाकरी बिकरी दिली, खायचं, ते संध्याकाळचं झाकून ठेवायचं, मस्तपैकी खायचं. इतकी शक्ती त्याच्या अंगात आली. एक दिवस राजाचा हत्ती रस्त्याने चालला होता, त्याने मागून गेला आणि त्या हत्तीचं शेपूट धरलं. शेपूट धरल्यावर ते राजा असं हल्लं, गचकन हल्ला. प्रधान ते तिथे शेजारी होते, त्याने बघितलं. काय रे, काय नाही म्हणले. जरा हत्तीच्या भायाकरीत तो धोंडा कुठे आलाय. शिपायाला सांगितलं नजर ठेव त्याच्यावर. निघून गेले सगळे. त्यांनी सोडलं, निघून गेले. मिरवणूक काय, तो काय म्हणू लागला माहिती आहे का? शक्ती बघितलं माझी.
अरे राजाचा हत्ती शेपटीला धरला तर थांबला. ते म्हणले बोलू नकोस, मुंडकं जाईल. काय जाईल म्हणला, हत्ती सकट राजाला अडवला. थोडक्यात सांगतो. झालं. मग दुसऱ्या दिवशी प्रधानजी काय झालं, काय नाही म्हणले, सरकार चिंता करू नका, आहे मी बघून घेतो. प्रधान हुशार असावा लागतो, राजा गाढव असला तरी. मी हळू बोललो, हुशार असावा लागतो, ही पद्धत आहे. म्हणून काही घरामध्ये बायकांना काहीच कळत नाही, तिथे नवरा हुशार असतो. आणि हिला काही कळत नाही, तिथे असं दोघे एकमेकाचं, हे बघा, प्लस मायनस असेल तर संसार चालतो. दोघं जर प्लस असेल तर 2 महिन्यात डिवोर्स. काढून बघा माहिती आजूबाजूची, म्हणजे कळेल. कारण हिलाही 60,000 त्यालाही 60,000, कदाचित काही काही टायमाला तिला जास्ती असतो. तो म्हणतो हे जस्ट डोंट डिक्टेट टर्म्स. आय एन 10,000 मोर दॅन यू. पुढे काय करतो, मान खाली घालतो. आईला कळत नाही म्हणून बोलतो, इथे कळत नाही म्हणून बोलत चालत नाही. मग ती अशी करते, तर माझे पाय दाबरे, तेही करतो. बरं आहे, पाय लक्ष्मीच्या हाती, आता पाय हिच्या हाती. एक मी तुम्हाला सांगू का, प्रेमाने डोक्यावर उचलून घ्यावं, पण अधिकाराने हे सांगणं बरोबर नाही. माझं बोलणं लक्षात घ्या. प्रेमाने एकमेकाकरता जीव द्यावा, पायच काय विशेष आहे, जीव द्यावा. पण आपली हुकमत दाखवण्याकरता असेल तर नखाला सुद्धा हात लावू नये. कोणी का असे ना, पती असो ना का पत्नी असू द्या, मला कोणीच कमी नाही. आपापल्या परीने पती श्रेष्ठ आहे, पत्नी आपापल्या परीने श्रेष्ठ आहे. दोघंही एकमेकाचं समतोल आहे, म्हणून पुढची पिढी जन्माला येते, म्हणून लग्न आहे, म्हणून संसार आहे. कोणी कमी जास्ती मला कळतच नाही. कमी जास्ती करणं हा वारकऱ्यांचा धर्म नाही, नाही का. वारकरी संप्रदायाने बाईला सुद्धा सत्पुरुष मांडली, म्हणून जनाबाई संत झाली, तिची अभंग झाली, मीराबाई झाली. आणि शेवटी त्यांनी बोलवलं प्रधानांनी. काय रे म्हणले, तू हत्ती ते धरला, माझ्या कानावर आलं. असं होय, कानावर आलं. नाही, मला काही खरं वाटत नाही, पण ठीक आहे म्हणे, तो खरं गरज करतो. पण आणि आमच्या सरकार म्हणाले की एवढा मोठा आपल्या राज्यातला बलाढ्य आहे, त्याला असं भीक मागून खाणं बरोबर नाही. आणि सांगितलं की आमच्या भटरखाना आहे, तिथे रोज जाऊन भाकरी खायची, 12 वाजता जायचं. तर त्याला असं वाटलं बरं हे 10 घर फिरण्यापेक्षा, आणि रोज भाकरी खायची. पहिल्यांदा गेल्या गेल्या या संन्याशी आले 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 आले. एक महिन्याभराने जर थांबा की तिथे, एवढं काय आहे. मग तो वाट बघू लागला, मला केव्हा बोलवतात, मला केव्हा बोलवतात, मला केव्हा बोलतात. एक दिवस 4 वाजेपर्यंत बोलवलं नाही. मग त्याच चिंतेत, कळलं का, त्याच चिंतेत. आलं का लक्षात. पुढे जेवण सुद्धा मिळू नाही. केव्हा मिळतंय, केव्हा मिळतंय, इथे चिंता नव्हती. आता भीक मागायची सवय नाही, कारण माणसं म्हणायची हा राजा देतो ना, आमच्या दारात कशाला आलास. संपलं. 1.5-2 महिन्यांनी प्रधानाने बोलवला. काय रे, ते म्हणे तू हत्ती अडवला होतास, ते कसं काय. ते म्हणले इतिहास जमा झालं, आता मांजर सुद्धा माझ्याने अडवायचं नाही. ते म्हणले कारण काय. म्हणले प्रधान महाराज हुशार आहात तुम्ही. माझी शारीरिक शक्ती नव्हती, माझी मानसिक शक्ती तुम्ही दुर्बळ केलीत. मला भिकारी बनवलं, मी असा फकीर होतो, निर्धास्त होतो. म्हणून नीट लक्षात ठेवा, मनाची शक्ती काय करते. तसं तुमच्या मनात असेल तर नक्की देव तुमच्या जवळच आहे, फक्त आहे म्हणून बोलत नाही, नाही म्हणून बोलतो. तुमच्या मनात जर आलं तर नक्कीच तो देव तुम्हाला का दिसणार नाही. एक लक्षात ठेवा, दिसायचा प्रश्न आहे, असायचा नाही. काय, जेव्हा हे डॉक्टरकडे येतात, मला दिसत नाही. दिसत नाही म्हणजे काय, वस्तू नाही समोर. काय वस्तू नाही का समोर. आता ती अक्षरं लावलेलीच असतात, लहान मोठी 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 अक्षरं आहेत ना, अक्षरं आहेत पण दिसत नाहीत. तसं देव आहे पण दिसत नाही. काय, जसं डॉक्टर योग्य नंबर काढून देतात, तसं संताकडे जाऊन आपल्या डोळ्याचा नंबर काढून घ्यावा. आणि तो नंबर मिळाला की एक दिवस नक्की तुम्हाला देव दिसल्याशिवाय
आणि एक सांगू का, देव दिसायचा प्रश्न नाही, जिथे जिथे पाहाल त्याच्यामध्ये देवत्व तुम्हाला दिसेल, एवढंच सांगायचं आहे. म्हणून एकतत्वनाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. मन मंदिरा गजर भक्तीचा.